आपल्याला शूटिंग करायची ना. कुठं केस नेहरू स्टॉल वरचा मगर मला नाही आठवत. अगं तोच तो 300 पौंडाचा सिलेंडर. अगं मला वाटतं मी त्याला म्हटलं आमच्या मम्मीने की नाही एक इम्पॉर्टंट औषध दिलंय. एक चमचा औषध घेतलं ना की पाऊलवर सर्दी विसरली. ते पण 12 तासाच्या आत. गाव त्याचं बाबू तू आणि काय अगं तुझं तर मला सांगतो कसं माहिती कोणतं औषध होतं जरा लिहून देता का. मग तू काय लिहून दिलंस. फॅट मेल्टोमाड तरीच भाभी तू पण. अगं तसं त्याने ना काउंटरवरच्या मुलींना 100ची नोट काढून दिली आणि पिटाळलं फॅट मेल्टोमाड काढायला. अगं तसं भाभी तू पण. आणि तो काय कमी आहे. अगं मोड बोलून 3 साड्या गळ्यात लागल्या माझ्या. 3 साड्या चांगलीच पिंधी घेतली त्याने तुझी आणि आमची देखील बघतेस तू. पण बाबी परवाच घेतल्या ना आपण. अगं आपण कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे आणि मला 3 स्पीच सुद्धा द्यायला जायचंय. हो मला माहिती कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे तुला 3 स्पीच द्यायचंय सेक्रेटरी म्हणून भाषण करायचंय. अगं पण परवाच घेतल्या ना आपण साड्या. मग एक आहे ना नेमासाठी एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. आमची फक्त नावं नेसणार तूच आहेस ते सगळे. मग नेऊन देते मी आता परवा. अगं केवढा तो राग बस एवढा राग बरा नव्या बाबी. अगं तुला आवडलंय तुला हेच मी कधी तुला नाही म्हणाली आहे का. मग बघतेस का आता नाही पेशंट माझी वाट बघते दवाखान्यात आणि तुला काही तयारी नाही करायची का. चल लवकर चल किती बसून राहिलीस. बाबी तू गोळ्या घेतल्यास अशी काय करतेस तू. मी तुझे सगळे लाड पुरवायचे आणि तू साध्या गोळ्या पण नाही घेऊ शकत. ती ना लाडूबाई झाले. बाबी सावकाश घ्यायच्या हा. ठेवत जा कधी सकाळ नाही औषध फार बळबळायला होतो याने. मग संपलंच का आणि गं माझी रोज चॉकलेट खाते आणि म्हणूनच ना तिचे गाल रोज अशी गोड होता. आई तिचा कापा घेतली. फोन आलाय काय पुन्हा चढा घेतला रोजच तू दाखवते. गंगाराम हो बोला पाहिजे. मग मी जाईन विजिट. आणि हरिभाऊ कुठे आहेत. हो त्या नवीन नर्सबाई आल्यात ना. नवीन नर्सबाई काय सुशीलाबाई नाव आहे ना त्यांचं. हो त्याच त्या त्यांच्याशी भांडतायत ते. हो बाईसाहेब मी आपल्या दवाखान्याची नोकरी सोडायचं ठरवलंय तत्काळ या क्षणापासून. ठीक आहे अहो याचा अर्थ काय. आता नोकरी सोडायचं तुम्हीच म्हणालात ना. मग मी ह्याच्यावरती आता काय म्हणणार आहे. फार आगाऊ झाला का नाहीये. कसा गेला तो. हो तिची फूस आहे ना. कोणाची ती नर्स झाली नर्स. हो सध्या बँडेज बांधता येत आहे तिला. आयडॉन आणि ग्लुकोज मधला फरक कळतच नाही. हो ते जाऊन दे इंजेक्शन द्यायला आली ना का पेशंट नुसते आरडाओरड करतात. अहो दाबण घुसावं तशी ती बाया इंजेक्शन खूपच आणि वरती मलाच सांगते आणि तुम्ही मलाच सांगते नोकरी सोडायला. हे बघा नोकरी सोडायची भाषा तुम्ही केलात
मी नाही म्हणाले. तो माझा मूर्खपणा झाला, स्वतः मूर्खपणा. ओ हरिभाऊ हळू हो, किती ओरडताय तुम्ही? काय झालं हरिभाऊ? अगं सुशीलाबाई आल्यात ना, तू त्यांना चार्ज दिलास ना तोपासून रोजचं ह्यांचं हे असं. मी नाही भांडत, त्या भांडतात माझ्याशी. तुम्ही चला बरं, मी येते. पण मला सांगा हेमाताई, तुम्ही इतके दिवस दवाखान्यात का पडत होता? म्हणजे किरकोळ वाद सोडा हो, पण मी कधी तुमच्याशी भांडलो का? कळलं, तुम्ही चला बरं, मी येते. हो. आता काय झालं? हे मगाशी राजेश्री येऊन गेले. कोण राजेश्री? ते बागेच्या पाटलांचे कुलदीपक. जयसिंगराव. हो. अहो मग त्यांना आत्या नाही का म्हणायचं? म्हणायचं नव्हतं, पण म्हणालो, केवळ नंदुताईंसाठी. हो. चेहरा दिसत नाही. योग्य नाही, चेहरा नाही दिसत इथून. काय तो निरूपासाठी आला आणि पुटपुटला. झालं, मला काय ऐकायला नाही आलं. पण तुम्हाला सांगतो हेमाताई, कुठल्याही असभ्य गृहस्थाला दारात उभा करू नये अशा लायकीचा माणूस आहे तो. पक्का चालू. हो, कुठल्याही दारात उभा करू नये अशा लायकीचा माणूस आहे तो. पक्का चालू. अजिबात त्याच्यावर विश्वासच ठेवू नये अशा लायकीचा माणूस आहे तो. कोणाबद्दल बोलते तुम्ही हरिभाऊ? जयबद्दल नाही, सुशीलाबाईबद्दल. सुशीला लबाड असतो. मी नाही. हो, आलो ना, आलो आलो. अरे काय कोण ओरडलं? काय झालं? मग ही माणसं कळून सरून न देता एखाद्याबद्दल वाईट का बोलतात ग? काय झालं बाबी? तू सांग, कुठल्या उन्हात तुम्हाला गोष्टी करायला मी बेजबाबदार आहे का? नाही, तू मला खरं सांग, मी बेजबाबदार आहे का? अगं पण काय झालंय? कोण काय म्हणाला तुला? अगं आताच हरिभाऊ बोलले ना त्या समोर. तेव्हा अहो बोलले तर बोलले, आपण तर कशाला वागवायचं? आणि हरिभाऊंचा स्वभाव माहित आहे ना तुम्हाला? चैत्य चालू माणूस आहे. कोणत्याही सभ्यगृहस्थ आहे, त्याला दारात उभा करू नये. एवढा नकार काय का तो? अगं बाबी, अगं रडू नको. हे बघ, मी हरिभाऊंना चांगला समजते. तू डोळे पुस बघू, रडायचं नाही. अगं एवढी छान तयारी केलीस, एवढी छान तू दिसतेस, आणि असं रडायचं का? हा चल. आणि हे बघ, समारंभ संपला की मला फोन करायचा. हा, मी ड्रायव्हर काकांना गाडी करून पाठवतो. चल, ऑल द बेस्ट. जा मामी. स्कूलमध्ये गॅदरिंग आहे ना, त्यामुळे स्पीच द्यायला चाललंय. तुमच्या किरकिरीमुळे ऐकायला नाही येत मला. राज ए गोळ्या घेताना पुन्हा मळमळ जाऊन पुन्हा दवाखान्यात डॉक्टरने धसका घेतला. डॉक्टर माझे काम करा, तुम्ही न्याय केला. माझी तर काळजीच भेटली डॉक्टर. बर हे ना, यांचं काय? पथ्य पाळायची नाही, वजन वाढतंय. बर डॉक्टर उद्या किती वाजता? 8:30. बर बर डॉक्टर. नाही जनरल चेकअप आहे. चहा दे ना. तुम्ही बाहेर जाणार आहात? कुठेच नाही. बरं. आणि
राजू कसा आला याची वेळ झालीच आहे. क्लबमध्ये जातात तर म्हणून येतो. क्लब मध्ये का गं? तुम्ही कुठे बाहेर फिरायला नाही जा? अगं, घरातली कामं काय गं होतच राहतील. पण हीच तर वेळ ना दोघांना समजून घ्यायची. आणि प्रेम कसं करायचं हे सुद्धा मी समजवायचं तुम्हाला. आणि एक सांगून ठेवते, मी हरिभाऊंना सुद्धा समज देणार आहे. कशाबद्दल? तुम्ही दोघांनीही नंदू समोर जयसिंग बद्दल बोलताना बरोबर म्हणाले ते चांगल्यासाठी. चांगल्यासाठी असलं तरी नंदूला कोणी दुखवलेलं मला चालणार नाही. तिची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे ना. तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं मला चालणार नाही. समजलं? चल येते. अरे राजू, अरे ही काय वेळ झाली का रे यायची? अरे केव्हापासून वाट बघतेस? कुठे गेली? कॉलेजला गेली रे. कॉलेजला जायचं तर आपल्याला पाठवायचं ना. आपल्या शाळेत गेले असते. नाही, त्या जयसिंग पाटलाच्या मोटरसायकलवर त्याच्या मागे बसून गेलेली पाहिले मी. अरे तेवढंच ना, त्यात काय एवढं झालं? एवढंच नाही मग तुझा सांग तुझ्याशी बोलायचं. हे बघ, मला आता पेशंट वाट बघताय दवाखान्यात. आपण नंतर बोलू. मम्मी मम्मी ऐक मम्मी. त्यांना नाही आवडत तर सोडून द्या ना. कसं सोडून द्यावं? या घराशी माझा काही संबंध आहे की नाही? हे बघा, मम्मीने मला निश्चित बजावून सांगितलंय. नंदुताईला कोणी काही करायचं नाही. त्यांना दुःख होईल असं काही करायचं नाही. म्हणजे फक्त तिचे लाड ठेवायचे. ती कशी वागली तरी. मम्मीने त्यांची जिम्मेदारी घेतली आहे ना. मग तुम्ही कशाला डोक्यात राग घालून घेताय? अगं, मम्मी तिची आई असली तरी मी थोरला भाऊ आहे तिचा. ह्या घराशी माझा काही संबंध आहे की? मम्मीला दवाखाना आणि हे घर आपले कोणतं जगच नाही. आणि लोक जे बोलतात ना ते ऐकून घ्यावं लागतंय मला. आणि तुम्ही लोक आपल्याबद्दल बोलत होते तेव्हा माहिती नाही ऐकून घेतलं. तेव्हा सुद्धा लोक आपण हॉटेलला जाऊन राहिलो होतो असे नव्हते बोलले. म्हणजे नंदुताई, मला आधी लाज वाटायला लागली तिच्याबद्दल. अहो मग तुम्ही आधी खाली या बरं. मी तुमच्या आधी चहा करते. चहा करतेस का? अगं वा वा. मग माझ्यासाठी सुद्धा बनव मस्त पैकी. आणि खायला सुद्धा अशी चांगली बनव. बोलवते ती दिलं म्हणत. आणि आपली सुनबाई गॅदरिंगसाठी. म्हणजे गडबड नाही आहे ना. मग एक काम कर. मग खरं होती गो हे जरी थोडासा शिरा बनव किंवा बटाटे पोहे वगैरे ना. नको साधं जळकीच पोहे बनव. इतकं जरा कमी राहा. दिलं म्हणा. दिल्या कसं? मम्मीने सगळ्या जिन्याचा कबाडा करून कुलूप केलाय. म्हणजे म्हणजे तुझ्यावरती तिचा विश्वास नाही की काय? माझ्यावर आहे. म्हणजे म्हणजे माझ्यावरती नाही. बरोबर बघून गेले का करा. पण एक काम कर, आज जा आणि एखादी डिश घेऊन ये. आता डिश कशासाठी? हे बघ, सासूबाईने प्रश्न विचारू नये. सांगितलेलं काम करावं. चल 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 लवकर लवकर. तुला तरी खायला आणतात काय? मग नको असलं तरी सगळं म्हणतात, सगळं खाऊ म्हणतात, पण मी कचोरी हे काय? मी खाल्ली तुला मटर समोसे तू बनाले होतीस ना? मला ना नाही कंटाळा खाऊन कंटाळा चव चांगली लागत मला आवडतच नाही. तूच म्हणालीस ना. त्याचं म्हणून मी आता घरचं तेवढं चांगलं लागतं. राम भैयाला बोललो, अरे मस्तपैकी मटर समोसे बनव. आमच्या सुनबाईचा आग्रह आहे. पण मी कधी म्हणाले? बघ, मोठ्या माणसाला खोटा पाडू नये. हा? दुसरं काही नाहीये. मटर म्हणजे काय नुसतं तूप. आणि वरून त्या मैद्याचं आवरण घेतलेलं ते सुद्धा पातळ. घे 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 घे. मला नकोय तर तुम्ही खायचे नाहीये. हा, असं कोणी सांगितलं तुला? हा? काय रे, नंदूचा आग्रह होता ना काही मटर समोसे हवेत म्हणून. अरे हीच म्हणाली आता आणलं का ते तुम्ही एक खा. तुम्ही सगळे खा हो. घरी कधी खात नाही. राजूला एकदम ना म्हणजे कायम दुःखात दाखवलेले.
आज मी लय मारीन, माझ्या डोक्यात चालले असतं. राजच्या जीवनावर नाटक लिहूया आपण. मी लिहीन ना. ए अर्थे दे, राजच्या जीवनावर नाटक लिहूया. तुझा दिवस झाला. सगळे असं दिमागची लग्न झाले. तुझा चेहरा असा काय? तुम्ही गंभीरपणे ऐकून घेणार असाल तर काही गोष्टी करायच्या तुमच्या कामावर. कधी रे तुमच्या आईशी बोल. तुमच्या आईशी बोलायची काहीच अर्थ राहिला नाही. हो, तुमच्या आईने स्थिती राज आणि अंडी झाली. साधारणपणे तू मला काय सांगणार आहेस का याची अंतुची कल्पना आहे मला. अरे पण छोट्या मनस्ताप करून घेण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. अरे आधीच माझ्या खाण्यापिण्यावरती सगळे बंदी होत चाललेले. म्हणजे हे जे प्रकार चालले ते आपण असं बघत राहायचं. हो काय नाही राहायचं. मी हल्ली सरळ ठेवलेलं आहे. आयुष्यामध्ये कुठचाही त्रास करून घ्यायचा नाही. तेव्हा नंदूबद्दल तुला जे काही सांगायचं असेल ना तर ते तुझ्या आईला सांग. आता नंदूला ते हात कुणाचा बसला असेल तो फक्त तिच्या आईचा आहे. मम्मी काय ऐकून घ्यायला तयारच नाही. मला असं वाटत नाही की ती असं काही करेल. वेगवेगळ्या पोजमध्ये व्हिडिओ काढते. मला कोणाशी काहीही बोलायचं नाही. झालं पटली खात्री. एक मिनिट तुला ऐकून घ्यावंच लागेल. अरे नंदूचे आम्ही कोणी दुश्मन नाही आहोत. दवाखान्यामध्ये पेशंट माझी वाट बघतायत. आम्ही सुद्धा गप्पा गोष्टी मारण्यासाठी थांबत नाही तुला. हे बघ राजू, तुला जे काय सांगायचं ना ते तुझ्या पप्पांना सांग. जाऊ दे ना. मी पप्पा नाही सांगत नाही आणि तुलाही सांगत नाही. पण आज रात्री मी ज्या नंदूला बोलणार आहे ना तेव्हा कोणी मध्ये येऊ नये. अरे असं कसं म्हणतोस तू? तुला माझी शपथ आहे बघ. तू नंदूला काहीही सांगणार नाहीये. तुला माझी शपथ आहे राजू. मम्मी तुला झालं तरी काय? तू नंदूसाठी एवढी हल्ली का होते? असली कसली आणली माया? ते तुला नाही कळायचं. ते तुला नाही कळायचं. पण नंदूला कोणी दुखावलेलं मला चालणार नाही. तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही राजू. तुला जे काय सांगायचंय ना मला सांग. बघ मी इथे बसले. तू सांग मला. मी ऐकते. तर जाऊ दे ना. तू एवढं जेव्हा लावून बसलेस तुम्ही तरी कशाला बोलू? नंदू तुझी लाडकी लेक असली ना तरी आम्ही कोणी नाही आहोत का तुझी? बरोबर आहे. अगदी बरोबर आहे पप्पा. हो लाड करावेत ना. लाड करावेत. खाण्यापिण्यात कपड्यात चालले का लाड? हो नंदू माझी सुद्धा एकुलती एक बहीण आहे. मी तिचे काही लाड कमी केले नाही. पण गेल्या 2-3 महिन्यात नंदूने जो पाहण्यासारखा पैसा उधळलाय. जे हवंय ते देऊ केले मम्मीने तिला. टीव्ही म्हणाली टीव्ही आणला. 4-5 हजाराच्या साड्यांची किती खरेदी झाली त्याला काही गणतीच नाही. पप्पा तुम्ही मला सांगा हिऱ्याचे कानातले घेण्याची आपली ऐपत तरी आहे का? नाही ना. पण नंदूने हट्ट केला. मम्मीने घेऊनही दिला. मी एका अक्षराने सुद्धा बोललो नाही. मुलीच्या प्रेमाला सुद्धा काही मर्यादा असतात. मग तो जयसिंग पाटील काय लायकीचा माणूस आहे अख्ख्या दुनियेला डावतोय. त्याला दरवर्षी नवीन पिढ्याला मोटरसायकल आणि नवीन पोरी लागतात. अहो एका मुलीने जीव दिला त्याच्या पायी. असले त्याचे धंदे. बाप आमदार आहे म्हणून वाचला नाही तर आतापर्यंत हातकलच पडायच्या. आणि हा त्यांचा जिवलग मित्र. हो वेळी यावेळी गावात फिरत असतो त्याच्या बरोबर. पप्पा तुम्हाला सांगतो लोक जे बोलतात ना तिच्याबद्दल त्याच्यात माल दुसऱ्याकडे काही नाही तुमची. हे तुला माहित होत तरी तू आम्हाला काही सांगितलं नाहीस. एक वाटलं असलं. हो
अल्लड कसली पक्की बनेल झाली बनेल. आणि याला मम्मी तू जबाबदार आहेस. तू पाठीशी घालत आलीस. पप्पा शर्मेची गोष्ट तुम्हाला सांगतो. नंदू परवा दिल्लीला टीम बरोबर मॅच खेळायला गेली. आता मॅच खेळून झाली की परत यायचं ना टीम बरोबर. नाही त्या जयसिंग बरोबर एकटी हॉटेलात राहील. आणि मला सांगा ह्या अशा गोष्टी गावभर बंद झाल्याशिवाय राहतील का? हे तुला माहित होतं पण तू आम्हाला सांगितलं का नाहीस? हो तो जयसिंग पाटील काय लग्न करणार आहे तिच्या बरोबर आणि तो करतो म्हणाला तर त्याचा बाप करू देणार आहे का? एक मिनिट राजू, एक मिनिट. ह्या सगळ्या नंतरचे सवाल आहेत. नंदू जर का जयसिंग संघाच्या हॉटेलमध्ये राहिली असेल तर तो एक मोठा अक्षम्य गुन्हा आहे. आणि तू जर तिला पाठीशी घालत असशील तर तो एक अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मम्मी तुला झालंय तरी काय? का अशी मिंद्यासारखी मान खाली करून बसलेस? का मुख घेऊन बसलेस? अगं कुठे गेला तर तुझा शिष्टवर्तनाबद्दलचा कडकपणा. अगं हिमाने तर राजूच्या रखेरी म्हणून राहायचं का? हे म्हणणारी तूच ना. या घरात राजूला कोणतीही तरी करू देणार नाही हे बजावणारी पण तूच ना. मी एकच सांगते नंदूचं लग्न ठरलंय. फक्त मुहूर्त कधीचा मिळतोय त्याची वाट बघते मी. आता सगळा हिशोब नीट समजावून घे. पण आताच खोळंबा झालाय का? अंतिम पैशाचं कारण काय सुंदर होत्या ना कोणाला गाय वगैरे सुद्धा लागत नाही. म्हणून काय आयुष्यभर मी ह्या घरात पैशाचीच करता सांभाळ बसू. अगं आता दादाचं लग्न झालं नव्हतं तेव्हा सगळं ठीक होतं. सगळेजण पैसे आणायचे आणि माझ्या अंगावर टाकायचे आणि कोण आलं ना की सरळ माझ्याकडे बोट टाकायचं. मी आहे हिशोब लिहून ठेवीन वाटप करीन. अगं तुला म्हणून सांगते बँक मध्ये मी जायचं. डीजेची टेलिफोनची बिलं मी भरायची. भाजीपाला आणायला मी जायचं. वाट सामान आणायला मी जायचं. अगं इन्कम टॅक्स ऑफिस मधून नोटीस आली ना तर मम्मी पप्पा हायपर होऊन बसतात. मग सगळी धावपळ मला एकटीला करावी लागते. हा पण आता हे सगळं तू करणार आहेस का? अहो पण मी नाही कुठे बोलली रे. पण मी साई नाही बघ. आता ना हे बघ ही डायरी आहे ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुणी किती पैसे दिले त्याच्या तारीखवर नोंदणी करायचं. रोज रात्री हरिभाऊंकडून दवाखान्याचा हिशोब घ्यायचा. हा ते टंगळ करतील. आज देतो उद्या देतो बोलतील. आपण ऐकायचं नाही. जरा सरक ना. थांब 2 मिनिटं पकडू वर. जरा सरक ना तिकडे पाय काढ ना. तू झोपलास ना माझ्याशी. पप्पाला पैसे कुठे ठेवावेत ना याचं अजिबात भान राहत नाही. अगं खिशात ठेवून पोटाच्या बाहेर पैसे ठेवतात. आवाज बघ दे ना मला. आणि मग बोलतात अगं नंदू तू आला मला सांगते बघू तिकडे जायचं 2,500 देतेस ना. अगं त्याला मला 1,000 रुपये. आपण काय करायचं अंदाज घ्यायचा आणि सरळ सांगायचं तुम्ही दिलेले पैसे संपले. मग काय बोलतात माहितीये? अरे असे कसे संपले परवाच दिले होते ना. मग आपण काय करायचं ही अशी डायरी उघडायची आणि अशी त्यांच्या समोर दाखवायची. मग ते असं चुपचाप निघून जातात. काय कुठे काय चुपचाप निघून जातात. आणखी आहे ना हे बघ ही पाकिट ह्यात हे विजेचं ठीक आहे. हे गॅसचं ह्याच्यामधूनच पैसे काढायचे. इतर पैशाला हात लावायचा नाही. बरं आजीबाई. हा आणि हे बघ हे आहे इमर्जन्सी पाकिट. ह्याच्यामध्ये थोडे पैसे टाकत राहायचे. अगं अशा पाकिटामध्ये ना 50,000 टाकले होते ना तेव्हा माझ्या ऑपरेशनच्या वेळी धावपळ आली नाही माहिती. अरे वा. भाभी कशी
हॉस्पिटलमध्ये चेकअप करून आले आणि खरं बँकमध्ये जाऊन LIC ची आमची सुद्धा भरली. मग आता हे सगळं देवाने हलतं काय रे मग माणूस हा हलणारच नाही. मग कुठे हरवलीये? अगं काय म्हणत होतीस तू? आता नाही पेनल्टी घेणार आहे मगच सांगणार आहे काय म्हणाले ते. आपण जेवून जायचं ना आपण. अगं वेडी की काय संकष्टी आहे ना माझी आज. काय हे का नवीन फुल आता? अगं माझं फुल माझ्यापासून असो. मग काय गं? काही नाही तुला मी नंतर बोलते. तू कुठे चालली? तू बस इकडे. वाण सामानाबद्दल कोण सांगणार? आपला राघवची आहे ना तो वाण सामान खूप चांगला देतो. पण मध्ये मध्ये जरा गडबडच करतो. मरतायत बस सारे सरळ यादी घेऊन जायची आणि सगळं सामान बोलून मागून घ्यायचं. आणि पैसे रोख द्यायचे. मम्मीला उखाडी अजिबात आवडत नाही. या पद्धतीची हाईट कोणी आपली दक्षिणा नाही करायला बरं. नवऱ्याला एवढं म्हणत होता काही बघायला नको. पुरे पुरे आता हरभऱ्याच्या झाडावर नको चढ. हा आता असं काय होतं? ही बघ, ही पासबुक. हे बघ, हे पप्पांचं, हे मम्मीचं आणि हे दादाचं. आणि दादाला दाखव त्याच्या अकाउंटमध्ये ना मी किती पैसे भरले. अगं एक साडी जरी घेतली ना तर डोळे मोठे करतो आणि गुरगावतो माझ्यावर. हे त्यांची तुमच्यावर माया कमी आहे का? आणि पैसे शिल्लक राहिले तर तुमच्याच लग्नात उपयोगी पडतील ना. हे अजिबात बोलू नकोस हा. माझ्या लग्नाला एक पैसा सुद्धा खर्च लागणार नाही. काय मरतायत घरातली एक वस्तू सुद्धा घेऊन जायची नाही मी. ते पाय लागते हा, आणि जी हिऱ्याची इयरिंग्स आहेत ना तेही मी तुलाच देऊन जाणार आहे. काय हो लग्न तर नाही ना ठरवलंय. ठरलं तर कळेलच की तुला. हे घे आता हे सगळं वरती नेऊन ठेव. हे बघ. नाही झालं चिडलंय का गं माझ्यावर? नाही म्हणजे हल्ली तो पहिल्यासारखं बोलत नाही माझ्याशी. तुम्ही विचारलात म्हणून सांगते. तुम्ही तिकडे एकट्या राहिलात ना ते त्यांना आवडलं नाही. तुला कोणी सांगितलं हे? त्यांनी मग त्यांनी मला काय विचारलं याबद्दल? मम्मींनी याबाबत तुमच्याशी काही बोलायचं नाही असं बजावलं होतं. भाभी, कशी उदास का गं तू? काय झालं? काही नाही गं. अगं मग असं चेहरा पडून का बसले? काय झालं मला सांग म्हणजे शपथ आहे तुला. काही नाही तू बस आता इकडे. मग? मी तुला विचारण्याची परत हे उत्तर देशील? काय विचारणार आहे? मी जयकरला सिटीला एकटी राहिली हे तुला माहित होतं? हो. तुला तरी समजलं हे? दिल्लीवरून परत आलीस तेव्हा समजलं. मग तुम्हाला विचारलं का नाही याबद्दल? त्यात विचारण्यासारखं असं काही वाटलंच नाही का बाबा? काय? त्यात तुला विचारताना काहीच वाटलं नाही? मग तू काय बोलतेस? अगं तुझी मुलगी आहे का मुलगी? अगं जयसारख्या तरुणाबरोबर एकटी एक दिवस हॉटेलमध्ये राहिले. त्यात तुला काहीच काय वाटलं नाही? अगं मी हे बरोबर केलं असं म्हणायचं का तुला? मी हे योग्य केलं असं म्हणायचं का तुला? अगं काय योग्य काय योग्य? मला माहिती आहे. आर्यन हसायचं रडायचं यायचं मी काहीही चुकीचं करणार नाही याची तुला खात्री होती. अगं मग तसं म्हण की. अगं मी अजिबात पहिल्यांदा सोडून चालले नाही. तू माझा विश्वास ठेवशील? अगं बाबा असं काय विचारलं? माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आता काय झालं ना ते मी तुला सांगते ना. खालती करणं तुम्ही जे सगळं बोलता ते रेकॉर्ड होत. आता लोक त्याच्याबद्दल काय बोलतायत ते तर तुला ठाऊकच आहे. पण त्याने सगळ्या गोष्टीचा खुलासा माझ्यासमोर केला. हो ना मग? मलाही त्याची परीक्षा बघायची होती. म्हणून मी त्याच्याबरोबर एकटं राहायचं ठरवलं. काय चाललंय तुमच्या खाली खाली? तुला माहितीये त्याने माझा एवढा सुद्धा गैरफायदा घेतला नाही की माझ्यावर अतिप्रसंग सुद्धा केला नाही. मग तू काय ठरवलंस? मग तुझी परवानगी असेल ना तर मी हो म्हणायचं याची का? कुठे नको. आणि पप्पांची संमती नकोय तुला? अगं पप्पांशी बोलणं झालंय काही ना सगळं तुझ्यावरती
त्याने सुद्धा एमकॉम पूर्ण करायला हवे ग. पूजे तो कसला एमकॉम करतोय? अगं स्पोर्ट्ससाठी म्हणून त्याने कॉलेजला ऍडमिशन घेतली आणि त्याच्या पप्पांनी आता थोडं धंद्याकडे वळायला सांगितलंय. त्यांच्या पप्पांना पण विचारावं लागेल ना आपल्याला. अगं त्याच्या लग्नाची सुद्धा मुलगी झालीये. त्यांच्या या लग्नाला काही आडकाठी नाही. पण मग ते ना आता जास्त दिवस थांबायला सुद्धा तयार नाही. मला असं वाटतं आपण थोडे दिवस थांबावं. पण मग थोड्या दिवसांनी असं काय चमत्कार घडणार आहे? भाभी, अजून मला तुझ्या घरात हवी असते. तुला त्याच्यावरती विश्वास नाहीये ना? मी त्याला बोलवू? तू बोलतेस त्याच्याशी? अगं तू खरंच चांगलं आहे गं. फार फार चांगलं आहे. अगं पण मी कुठं वाईट म्हणते त्याला. अगं तुला आवडलंय ना, त्यातच सगळं आलं बघ. पण तरी पण काय मॉम, काहीतरी पटेलच उत्तर दे गं. अगं मी तुझ्याकडे एवढ्या खात्रीने आले होते आणि तू तर अगं मी नाही कुठे म्हणते गं. मी झोपलो तुला दिसतंय ना आपल्या दिसण्याची आई आता सगळे बघतील ही लोक बघतो माझी आणि बाबूराव कर्जाची गाठभेट झाली. अगं नुसती गाठभेट झाली नाही, तर आमच्या दोघात चर्चा आहे. अशी बाहेरून चौकशी सुद्धा केली. जयसिंग असं वाईट बोलतो आधी नाही. काही दिसत नव्हतं तुझी हाईट मोठी तुझं जर मनात असेल कोणाचा पाया गरम गरम लागतोय. तुम्ही नाही कुठे म्हणते. फक्त एक वर्ष थांबावं असं वाटतं मला. ते पण का? हा? लोकांच्या लग्न ठरल्यानंतर लोकांच्या ते लवकरात लवकर व्हावं यासाठी किती प्रयत्न करतात आणि तू अहो, फार नाही. अहो, फक्त एक वर्षाचा अवधी मागते हो मी तुमच्याकडे. अगं पण का? कशासाठी? हा? इतकं तुझ्या मनात आहे तरी काय? तिकडे मागे नंदूने जे करायला दुःख हवं होतं ते केलं. त्यावेळी तू आम्हाला एक शब्दही बोलू दिला नाहीस. का तर नंदूला वाईट वाटेल म्हणून? आणि आता आपण जे करायला जातो त्यात आपल्या घराची ती भर वाचणार आणि तेव्हा नंदूचंही बरं होणार. आणि त्यात तुझी अडचण. तुला असं वाटतंय का नंदूचं भलंच होऊ नये? असं कसं म्हणू शकता हो तुम्ही? हो, नंदूचं भलं होऊ नये असं मला वाटेल का? हे मा, हे मा. पण नंदूच्या सुखाच्या आड येऊन मला काय मिळणार आहे? मला काय मिळणार? पप्पा, आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल आणि सोसायटीचे अध्यक्ष तुम्हाला भेटायला आले. त्यांनी मला लाईफ मेंबर करून घ्यायचं ठरवलंय. कधी भेटायचं म्हणताय? बाहेर आले. बागेत गुलाबाची फुलं कसे डवरलेत बोलत होते. आलो आलो त्यांना सांग मी आलो. हो. कसं पकडू? झालं ते काय तिला भूक लागली. मला वाटलं बाहेर जाऊ आधी या ना. गरज नाहीये. अहो मी मम्मीला भेटायला आलोय. मम्मींना हो, त्याने तिला पाठवला होता. काम बरोबर. असं होय, मला डाऊट नव्हतं. तुम्ही बसा ना, मी सांगते मम्मी. मम्मी, जयसिंगच्या घरात तुम्हाला भेटण्यासाठी उगाच बसायला सांग, आलेच मी. हो हो. तुमचं अभिनंदन बरं का? कशाबद्दल? कशाबद्दल काय विचार झालाय? तुम्हाला मॅच मध्ये ट्रिपल क्रॉन मिळालं ना? हो. मला काय वाटलं? काही नाही सहज.
काय हो नंदूला काय झालं आणि तुझे डोकं कशाने दुखते एवढं काय विशेष नाही हो. काल रात्री मंगळवार होतं ना, ते जागरण झालं. पुढं मंगळागौर त्यामध्ये दाखवलं अगं घरातलं उडत मेथी ठेवली आहे. त्यात तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे. उकळ आली की बंद कर. अहो, तुम्ही कशाला केलं? मी करणारच होते ना. उगा तू करशीलच गं. पण आमची बयाबाई आहे ना, तर काही कमी झालेलं चालत नाही. जा. तुम्हाला एक खेळण्याची तसदी दिली त्याबद्दल छे त्या तसली कशाबद्दल तुम्ही मला भेटायला बोलवला नसतात ना तर मी येणारच होतो तुम्हाला भेटायला नंदूने मला सगळं सांगितलं. हे जे पण आम्ही पाहिजे जिथे राहतो त्याबद्दल ते झालंच हो. त्याबद्दल पण मला तुमच्याशी कमी स्पष्टपणे बोलायचं या विषयावर. माझ्याबद्दल तुमचा गैरसमज झाला आहे मग माझ्याबद्दल तुमच्या कानावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी खोट्या आहेत वाईट सगळ्या हे बघा, अपंगावर मी विश्वास ठेवत नाही. जोपर्यंत मी समोरून बघत नाही काय चांगलं काय वाईट असं मी निश्चय काढत नाही. असं बोलू नका मम्मी मला फक्त नंदू हवी असं नाहीये मला तिची जीवाभावाची माणसं सुद्धा हवी आहेत मला असं झालं हवं आहे मम्मी ती गोष्ट सुधारली. तुम्ही कसे होता तसे आहात त्याची आता काहीची गरज नाही वाटत. हे देऊ नको तुमच्यावरती एवढा जीव आहे. तुम्ही कसेही असलात तरी तुम्हाला स्वीकारणं आम्हाला भागच होतं. असं बोलू नका मम्मी पूर्वी मी थोडा वेळ वेडेपणा केला असेल नाही म्हणत नाही पण नंदी जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मी सगळं सोडलंय पण तरी मी आता हे सगळं थांबवा. वेडेपणा तुम्ही याला वेडेपणा म्हणता किंवा वेडेपण. नाही वागण्यात थोडाफार वेडेसारखं झालं असेल नाही म्हणत नाही मला काय म्हणायचं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही म्हणाल की तुम्हाला हे घर आवडतं. तुम्हाला या घरातील माणसांबरोबर राहायचं. पण मी म्हटलं त्यांना की ह्या घराचं छप्पर कधी कोसळेल त्याचा नेम नाही. तर मी काय करू? काय करू? मी समजतोय काही तुम्ही नाही समजलं. मी पुन्हा एकदा प्रयत्न करते. तुम्ही म्हणालात मी एका समुद्र पर्यटनाला चाललोय 6 तास. आणि मी म्हणाले त्या जहाजांचा तळच सुटलाय. तर तुम्ही काय कराल? नाही समजलं. मला तेवढं अवघड होतं. तुम्हाला समजलं सुद्धा तितकंच अवघड झालं का? डॉक्टर, तुमच्या रस्ते देवासारखे धावून आलं बघा. काय झालं म्हटलं नंदू आणि जयसिंग चॉपलं त्यांना एकमेकांशी लग्न करायचं. त्यांच्या घरातून परमिशन ही पण रेडी फक्त माझा. कारण मला घराची या एकूणच कळत नाही. नंदूचं सुख कळत नाही डॉक्टर ती नुसती बहिणी आंधळी झाली. डॉक्टर मी मुलगी नाहीये. पण मला बोलताच येत नाही डॉक्टर. नो मुक्ताबाई नो हे पहा तुम्ही स्वतःला सांगा आज जा आणि स्वतःला सांगा जेशी काय आहे ते मी बोलतो प्लीज तुम्ही आज जा काढ ना तिकडून कार्ड म्हणजे तिला सांगतो ते. समजलं नाही काय अरे कार्ड म्हणजे सिगारेट कार्ड मी पीत नाही डॉक्टर अरे काय मी पीत नाही बोलतोस हे बघ जयशी तू सिगारेट पितोस
तू सिगारेट काढ, नाहीतर मला तुझी झटती घ्यावी लागेल. नाही नाही म्हणजे देतो. Thanks. काय रे? दिवसातून किती वेळा पिता आपण? काही फार नाही, एखादं पाकिट. अरे वा, अख्खं एक पाकीट. अरे गधड्या, या सिगारेटमुळे घशाचे आणि फुफ्फुसाचे रोग होतात हे तुला ठाऊक नाही? नाही माहितीये, आजपासून कमी करून टाकतो. नाही नाही, कमी करू नकोस. एखादी ओढ रे, एखादी ओढ. नाही नाही नको. ओढतो म्हटलं असतं तर टाळतं फोडलं असतं. त्याची कल्पना होती मला. जयश्री, तू फार बनेल मुलगा आहेस रे. काय झालं मी समजलं नाही काय. काय झालं? अरे एका सभ्य माणसाच्या घरावर राजरसपणे दरोडा घालून वरती मला विचारतोस काय झालं म्हणून? काय रे? या पोरीला तू कधी गटवलीस? शी, काय शब्द वापरते डॉक्टर गटवलीस? अरे तेच ते रे, ते तुझे प्रेम काय ते. पण ही कडक लक्ष्मी सहजासहजी तुला पदरीपणे असं वाटलं नव्हतं. हो, फार तळून भाजून शिजून मगच तिने मला होकार दिलाय. तोही तात्पुरता. तात्पुरता म्हणजे पप्पा जर हो म्हणाले, मम्मी जर नाही म्हणायला नाही आणि घरच्यांचा विरोध नसेल तर. डॉक्टर साहेब, हे जर तरचे प्रयोग करता करता मला स्वतः संदेश देऊन मोकळं व्हावंसं वाटतं. जयश्री, काय एवढा जीव चांगला झाले तुझ्यावर तुझा? डॉक्टर साहेब, मी कोणकोणत्या वाजल्या तोंड दिलं ते तुम्हाला ठाऊक नाही वाटतं. हो हो, यस यस, मला सगळं ठाऊक आहे रे. हे बघ जयश्री, खालती तुला आता जास्त वेळ मला अंधारात ठेवणं योग्य वाटत नाही. जयश्री, नंदूशी तुझं लग्न होणे शक्य नाही. का? मम्मीचा एवढा कडावलेला विरोध आहे? नाही, विरोध मम्मीचा नाही, विरोध आहे तो तुझ्या आणि तिच्या दुर्दैवाचा. हे बघ जयश्री, मला आता जास्त बोलता येणार नाही आणि प्रश्न विचारल्याने मला चालणार नाही. कारण नंदू आता थोड्या दिवसाची सोबती आहे. आज तर वर्ष 6 महिने. म्हणजे डॉक्टर मागच्या वर्षी डॉक्टर झालं होतं ते? हो, ब्रेन ट्यूमर. काय? त्याच वेळी प्रिलिमिनरी आढळून आल्या. ट्यूमर काढून टाकता येईना म्हणून डीप एक्साइड ट्रीटमेंट द्यावी लागली. त्याच वेळी मूल होण्याचा प्रश्नच संपला. आणि आता श्रीकंठ कधी आणि कशा येतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळेच लग्न करायचा प्रश्नच संपला. मला आता जास्त बोलता येणार नाही आणि तुम्ही कोणाकडे काही बोलायचं नाही, तोंडाला बोलू घालायचं. तुला आता सगळं ध्यान द्यावं लागेल. अरे त्या मुक्ताबाईचा विचार कर, सगळं ब्रह्मांड स्वस्त आहे. अरे अरे पण सगळं कसं दिसणं स्वस्त आहे. हे पुरुषासारखा पुरुष तुला आता सगळं ध्यान घ्यायला हवं. हे बघ, तू तुझे डोळे पुस आणि शांत राहा. हा, शांत राहा. मम्मी, अगं काय झालं? का बघतेस? अगं मला ना सगळं दोन-दोन दिसतंय. दोन-दोन मम्मी, दोन-दोन डॉक्टर, दोन-दोन जय. हे बघ इकडून जाणारे गाड्या सुद्धा दोन-दोन दिसतायत. जय इकडे ना. जय. डॉक्टर सेकंडरीची सुरुवात तर नसेल ना? मुक्ताबाई, ही तर्क वितर्क काढण्याची वेळ नाही. ही वेळ आहे ती तुमच्या खऱ्या कसोटीची. नंदू बेटा, तुम्ही डोळे उघडा.